तर भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लास्ट पार्टमध्ये महाबळेश्वरच्या. ज्या आयला आपल्याला व्लॉग सोडा लेट झालं कारण आरशी पण हो ज्या आयला एडिटिंगच करायला नको वाटायला. जाऊ दे, मग आपण चाललो होतो आपला लास्ट पॉईंट बघण्यासाठी आणि तिथं नेट निघालो होतो पुढे आणि जाताना रस्त्यात असलं दिसलं होतं. मग काही ते एंट्री नव्हतं पण तरी पण आपण आतमध्ये गेलो. तुम्हाला तर माहिती जिथे एंट्री नाही तिथं आपण हमकाच घुसतो. आणि पाऊस पण चालू झाला म्हणून तिथेच थांबलो होतो साईडला गरम चहा पिण्यासाठी. एवढं खतरनाक वातावरण आणि त्यासोबत गरम चाय आणि बिस्किट. मजा वेगळा असते. हां, काय ज्या आईला मी बी घेतलो की गरम चहा आणि बिस्किटचा मजा असल्या पावसात. आणि तिथं नेट निघालो परत आपल्या गाडीकडे आणि गाडीमध्ये बसून निघालो होतो. नेट आपलं चौथं पॉईंट आणि शेवटचं पॉईंट बघण्यासाठी. पण आता आलो किती चौथं पॉईंट येणार आहे आपलं. चौथा पॉईंट बघायला कुठलं वेनालेक बघायला. एवढ्यापर्यंत तर नाव बी आपल्याला पॉईंटचे कुठले माहीत नव्हते. समजून घ्या, ॲडजस्ट करून घ्या. पहिला कसलं व्ह्यू दिसायला लागलं. समोरचं काय दिसेना झालं. दुपारचे 3:30-4 वाजले. म्हणून आयुष्यात फिरावं. पैसा येत जात असतंय. फिरून काय हो जग बघावं जरा कसं आहे. चार भिंतीच्या बाहेर जावं. स्वर्गासाठी आम्ही आलेले आहे. स्वर्ग देखण्यासाठी, स्वर्ग बघण्यासाठी. हो, एवढा आनंद होत आहे ना या वेना लेकवरती आल्यावरती. दुसऱ्यांदा परत येऊ असं वाटलंय. हो, पण एवढं मस्त ठिकाण आहे ना, भारी पॉईंट आहे. पण सगळ्यांनी येऊन बघावे. आणि काय म्हणतात सगळं माग बुलेट मोठं करून या. हो, इथं लई महाग आहे सगळे. पोस्ट पाड सगळं पासपोर्ट वगैरे सगळं काही इथं महाग आहे. विषय हार्ड आहे. पण येताना सगळे घरातून आणून आहे का नाही टॉपचा विषय. ज्या आयला वरचं आकाश आणि खालचं सगळं पाणी कसं सेमच वाटायला नसतं. आणि तसला थंडगार वारा एवढं जोरात सुटलं होतं ना, ज्या आईला विषय हार्ड झालं. विषय हार्ड आयला सगळे कपल दिसायले की मी एकटं चालू वाटायला. आणावं लागतं पुढच्या वर्षी आता तुमच्या वहिनीला. आईला वहिनीचं तर काय माहित नाही. पण पाऊस चालू झालं. ज्या आईला पावसामुळे परत भिजला होता सगळेजण. नीट परत गाडीमध्ये आलो आणि गाडीमध्ये गाणे वगैरे आलो पद्धतीने नीट निघालो पुण्याच्या रस्त्याला. आणि संध्याकाळच्या वेळी ज्याला जेवण करायला थांबला होता चतुर्थी हॉटेलला. आणि आतमध्ये गेल्यावर तर सगळ्यात पहिला स्टार्टर वगैरे वाढला आणि तिथं डायरेक्ट मेन कोर्सवरती दणका दिला. आणि दणका द्यायला झाल्यावरती परत नीट निघालो. खायचं पाहिजे पद्धतशीर झालाय. गाडी नीट आता पुण्याला. गाडीत बसून नीट निघालो पुण्याकडे जाण्यासाठी. आणि ज्या आईला जेवण केल्यामुळे पद्धतशीर झोप लागलो. तर कधी एकदा येऊन पुण्यामध्ये पोहोचलो कळालंच नाही. रात्री काहीतरी 11-12 आपण पुण्यात पोहोचलो. आणि तुम्ही पण आता व्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.